रसिक श्रोत्यांना नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत ज्योत्स्ना देवधर लिखित काळजी या कथासंग्रहातील अखेरचा डाव ही कथा. ऊन तापत होतं, घामाच्या धारा लागल्या होत्या. देवळाच्या पायरीवर बसलेलं वृद्ध जोडपं हैराण झालं होतं. एकमेकांशी बोलायची सुद्धा इच्छा होत नव्हती. सगळं बोलून सवरून झालं होतं, पण मार्ग सापडत नव्हता. परत परत त्याच त्या संकटाच्या तोंडाशी ते येऊन थांबत होते. सुशीलाबाई आपल्या पदरानं वरचेवर घाम पुसत होत्या. हश्य हुश्य करत होत्या. गोविंदराव रुमालानं कपाळ टिपत होते. खरं तर आता घरी जावं वाटत होतं. गार पाणी हवं होतं. मग चहा, मग सावकाश स्वयंपाक. 2 म्हाताऱ्या जीवांना काय लागतंय? मूठभर डाळ तांदूळाची खिचडी, 2 पापड, वाटीभर ताक. संध्याकाळी यांना दही पोहे आवडतात, ते करायचे. घरात दही पण आहे, पोहे पण आहेत. शिवाय त्यावर कुस्करून घालायला कुटाची मिरची देखील आहे. चल, उठ. नवऱ्याचे शब्द कानावर पडतात. सुशीलाबाई भानावर आल्या. सगळा बेत विस्कटला, उधळला. त्या घरी नव्हत्या, देवळात होत्या. बळी जाणाऱ्या हरण डोळ्यांनी त्यांनी आपल्या नवऱ्याकडे पाहिलं. गोविंदरावांचा जीव गलबलला. वाटलं आपल्या या भोळ्या भाबड्या बायकोला जवळ घेऊन थोपटावं, गोंजारावं. पण ती या घरात आल्यापासून सगळा डावच उधळला होता. मनासारखं काहीच करता आलं नाही, बोलता आलं नाही, येत नाही. आपलं धोरण, आपला शहाणपणा, पण त्या बयेनं सर्व मोडीत काढला. घरी जावं वाटतच नाही हो. म्हातारपणी हा काय भोग आला आपल्या कपाळी. आला खरा. चल, त्या रात्रीच त्यांना आपण घरात घ्यायचं नव्हतं. अहो, सगळं सामान सुमान घेऊन मुलगा, सून, नातू रात्रीच्या वेळी दारात येऊन उभे राहिले, तर काय करायचं? दार लावून घ्यायचं का? कशाला आलात म्हणून विचारायचं? काय संकट आलं आपल्या लेकावर? असा तो परागंदा झाल्यासारखा आपल्या दाराशी का आलाय हेच कळेना. मी सुद्धा गडबडून गेलो. तेव्हा त्यांना गरज होती, पण आता आपणच आपल्या घरात बेवारशी आणि उपरे झालो आहोत. ते काही नाही. आज घरी गेल्यावर त्यांना चांगली समज देतो. राहायचं असेल तर राहा, आमच्या मनाप्रमाणे राहायचं, नाहीतर चालते व्हा. पुरे. हा निश्चय 1000 वेळा केला. काय झालं? प्रत्येक वेळा आपण माघारच घेतली. तमाशा नको म्हणून गप्प बसलो. सुशीलाबाई वैतागाने म्हणाल्या. दोघं पराजित, हरलेले, थकलेले, मरगळलेले पाय ओढत घराकडे निघाले. पोहोचले. आलात? नेहमीची वेळ टळून गेली. कुठे गेला होता? हे पहा, आम्हाला अशी काळजी करायला लावत जाऊ नका. रमेश, तुला आमची काळजी कधीपासून वाटू लागली रे? कुठे पडलात, झडलात, अपघात झाला तर काय करायचं? काही करायचं नाही, म्हणायचं हे आमचे कोणी नाहीत. बेवारशी म्हणून कोणीतरी उचलून नेईलच की. दारातच बाचाबाची होताना पाहून सुशीलाबाई घरात गेल्या. पाणी प्यायल्या. नवऱ्याच्या हातात पाण्याचा ग्लास दिला. गोविंदराव आपल्या आरामखुर्चीत टेकले. सुशीलाबाई चहा करू लागल्या. मिलिंद, वर्तमानपत्र आण रे, नातवाला म्हणाले. मिलिंदनं वर्तमानपत्र आणून दिलं. ते इंग्रजी होतं. अरे हे नको, रोजचा सकाळ आण. त्या वर्तमानपत्राची सवयच झाली आहे. सकाळ बंद केला. उषा सुनातूनच म्हणाली. का? उगाच बिल वाढतात. आम्हाला टाइम्स हवा असतो. तो येतो, तो घ्या. मला विचारल्याशिवाय हा उद्योग कुणी आणि का केला? उद्यापासून सकाळच यायला पाहिजे, कळलं? उषा तोंडातल्या तोंडात हसली. म्हाताऱ्याकडे लक्ष द्यायला तिला वेळ नव्हता. मिलिंदला तयार करायचं होतं. स्वतः तयार होऊन ऑफिसला जायचं होतं. रमेश आता तयार होईल, त्याच्याबरोबर स्कूटरवर जाता येईल, नाहीतर बससाठी रखडावं लागेल. अगं, किती पसारा करून ठेवलाय. मोरीत कब्बशांचा ढीग पडला, कोण धुणार तो? सुशीलाबाई चिडूनच म्हणाल्या. सकाळी यांचे दोघं मित्र त्यांच्या बायका ब्रेकफास्टला आल्या होत्या. त्यातच माझा सर्व वेळ गेला. आता तर मला श्वास घ्यायलाही सवड नाही, कळलं? चप्पल घालतच उषा म्हणाली. कळलं हा शब्द सुशीलाबाईंच्या मस्तकात शिरायचा. म्हणे कळलं, कसली सवय? नाही कळलं, मला काहीही कळत नाही, म्हणून तर मी माझ्या पायावर धुंडा पाडून घेतला. सो वॉट, सफर युअर मिस्टेक्स नाव. आता बस जरा, चहा तरी सुखानं पिऊया. गेली ती पिढा घरातून. काय म्हणाली माहीत आहे? म्हणाली, बघा आपल्या कर्माची फळं. म्हातारं जोडपं रडकुंडीला आलं होतं. हताश झालं होतं. मरून जावं असं वाटत होतं. सुशीलाबाईंनी संतापून स्वतःच्याच तोंडात मारून घेतली. हे काय करतेस?
तू अशी अक्रास्थाळी कधीच नव्हतीस. असते तर बरं झालं असतं. हा भोग माझ्या नशिबी आला नसता. शांत हो. आता किती दिवस उरलेत आपले? ते काही सांगू नका. दुर्दैवी म्हातारी माणसं मरू मरू म्हणता मरत नाहीत. तो देव पण त्यांचाच वैरी असतो. गोविंदा, आहेस का रे घरात? जिवलग मित्र माधवची हाक येताच दोघं सुकावली. ये ये, वेळेवर आलास. माधव, चहा घेणार? नको, कसलं उकळतंय. चहा नको. सरबत करून आणू? नको वहिनी, बसा. तुमच्याशी बोलायचं आहे. माझ्या बायकोनं मला सगळं सांगितलंय. काय हाल करून घेतलेत स्वतःचे. अरे आजची पिढी भयंकर स्वार्थी, धूर्त आणि दुष्ट आहे. जितकी हुशार, बुद्धिमान तितकीच पाताळयंत्री आहे. खरंय रे माधवा, आज माझ्या नातवाला जे ज्ञान आहे ते मला नाही. पण आपण माणसं आहोत, राक्षस नाही. या विद्येनं यांची माणुसकी पूर्ण मारून टाकली की काय? बाबा, हे राक्षसांचं, सैतानाचं, भ्रष्टाचाराचं, नीचपणाचं, सकलनशील अशा लोकांचं राज्य आहे. रक्ताची नाती तुटली बरं. गोविंदा, आता फक्त रक्त विकत मिळतं आपल्याला हवं ते. तिघेही गप्पच झाले. जणू काही काळच थांबला होता. तरी तुम्ही म्हणालात तसेच वागलो आम्ही. पुढचं ताट द्यावं पण पाठ देऊ नये, हेच धोरण ठेवलं भाऊजी. पण काय झालं? शेवटी वनवास आलाच ना. माधवरावांच्या हातात सरबताचा ग्लास देत सुशीलाबाई म्हणाल्या. रमेशचं लग्न झालं आणि लगेचच त्यांना निराळं बिराड करून दिलं. 3 खोल्यांचा ब्लॉक घेऊन दिला. हो, पण त्यात तुमच्या फंडातले लाखभर गेलेच ना. केले. वाटलं बापानं मुलासाठी करावं. जे जे करावं ते सगळं केलं. त्याला पैसे कमी पडत होते, दिले. वाटलं आता आपण दोघं सुखाने राहू. माधव, तू आम्हाला सल्ला दिला होतास तसाच वागलो. तिचा जीव गुंतला होता मुलात, सुनेत. पण मी हिचं ऐकलं नाही. तुमचे ते उपकारच झाले माझ्यावर. माहितीतली मुलगी ती अशी दुष्ट असेल असं मनातही आलं नाही. झालं ते बरंच झालं. 5-7 वर्षे तरी आम्ही सुखात राहिलो. भाऊजी, पण हे असं काही होईल असं चुकूनही वाटलं नव्हतं. आपल्या ब्लॉकला दुपटीनं किंमत मिळाली म्हणून तो विकून एका रात्री सरळ दारात येऊन उभा राहिला. बापाचा माल आपलाच माल, आपणच त्याचे वारस असा त्याने हिशोब केला. आले ते आले आणि आता त्यांना आमचीच अडचण होऊ लागली आहे. तिच्या पद्धतीनं, मर्जीनं मी संसार करावा असं तिला वाटलं. हे का केलं, ते का केलं, हे इथं का ठेवलं, तिथे का ठेवलं, असा ससेमिरा असतो. मरून जावं वाटतंय अगदी. तिनं टाकलेला पसारा आवरता आवरता माझा जीव मेटाकुटीला येतो. काम तरी किती करावं मी. माधवराव त्या वृद्ध जोडप्याकडे पाहतच राहिले. त्यांच्या दुःखानं व्यथित झाले. दोन्ही मित्रांचं शिक्षण बरोबर, नोकरी बरोबर, लग्नही 4-8 दिवसांचे आगीमागे, निवृत्ती पण अशीच आगीमागे. आपलं सुदैव म्हणून आपला मुलगा आणि सून चांगले आहेत. आदरानं, प्रेमानं वागवतात. जावई तर दुसरा मुलगाच जणू. देवानं सुख सुख दिलं, पण आपल्या या मित्राचे हाल पाहून अपराधीच वाटलं. वाटतं इतकं सुख भोगण्याचा आपला हक्क नाही. गोविंदा, वहिनी, यातून तुमची सुटका व्हायला हवी. कशी, लगेच सांगा. विष का म्हणाल तरी चालेल, इतका वैताग आलाय. सुशीलाबाई कळवळून म्हणाल्या. सून तर परक्याची, पण पोटच्या मुलानं पण जीव नको नको केलाय. त्याचे खंडीभर मित्र येतात, खातात, पितात, दंगा करतात, पसारा टाकतात. सहन होत नाही. कितीही बोला, रागवा, चिडा, त्या दोघांच्या कानावर जसं काही पडतच नाही. लोचटपणाची पण कमाल झाली. वीट आलाय सगळ्यांचा. आम्ही म्हातारे, आमच्यात बळ नाही, हे त्यांना चांगलं ठाऊक आहे. वेळ पडली तर जीव सुद्धा घेतील आमचा. गोविंदराव चिडून उच्च स्वरात बोलत होते. खोकल्याची उबळ आली. बायकोनं पाणी दिलं. मित्रानं पाठीवरून हात फिरवला. तुम्ही दोघं वृद्धाश्रमात जाऊन राहता का? कटकटच नको. इथे खर्च करता, त्यात तिथेही भागेल, माधवराव म्हणाले. नाही, मुळीच नाही. मी माझा मांडलेला संसार सोडून जाणार नाही. अहो, जन्मभर भाड्याच्या घरात राहिलो. वाडा पाडला गेला, फ्लॅट बांधले गेले. आपल्या घरात राहायची हौस म्हणून मी अंगावरचे दागिने पण विकले. आम्ही दोघांनी मोठ्या हौसेनं नव्यानं संसार मांडला. आयुष्यात आत्ता कुठं मनासारखं जगायला मिळालं. अहो भाऊजी, लग्नानंतरची 40 एक वर्ष मी या वास्तूत घालवली.
किती सुखदुःखांचे प्रसंग या वास्तूत सोसले. छे छे, या वास्तूत माझा जीव गुंतलाय. हे सगळं सोडून त्या वैरिणीला द्यायचं, तिच्या दुष्टपणापुढे हार मानायची. नाही नाही, या घरातून जाईल तर माझं प्रेतच. वृद्धाश्रमात काय सुख असतं ते मला चांगलं ठाऊक आहे. नाही भाऊजी, माझा हा संसार टाकून मी दुसरीकडे जगूच शकणार नाही. सुशीलाबाईंनी निर्वाणीचं सांगून टाकलं. माधवराव गेले. गोविंदरावांना बायकोचं सगळं पटत होतं, पण आला दिवस असा ताणात घालवण्यापेक्षा जावं वृद्धाश्रमात असंही वाटत होतं. बाबा, हे जुनं फर्निचर विकून टाकायचं आहे. सतरंजी तर पार विटली आहे. तिथे नवे मॅट घालायचे आहे, रमेश म्हणाला. आणि हो, ती पितळेची तांब्याची जुनी भांडी, हंडे, बंब, पराती वगैरे सर्व काढून टाकायला हवं. तांब्यांच्या भांड्यांना हल्ली चांगली किंमत मिळते, सून म्हणाली. हात लावायचा नाही माझ्या वस्तूंना, सुशीलाबाई कडाडल्या. आई, अगं आता या वयात किती मोह करतेस? नव्या जमान्यात तसं वागायला शिक. आम्ही आहोत ना, दोघंही मिळवतो आहोत. तुला काय कमी आहे? आमचा संसार, तुझा हा जुना संसार, घरात उभं राहायला जागा नाहीये. जुनं पुराणं सामान टाकून विकून घर मोकळं करायला हवं. यात न पटण्यासारखं काय आहे? उगाच रागवून बीपी वाढवून घेऊ नकोस. किती अडचण झाली आहे घरात. अडचण झाली आहे खरी, सामानाची नाही, तुमची. तुम्हाला निराळ बिराड करून दिलं. पैशाच्या मोहापायी तो ब्लॉक विकलात आणि आम्हाला छळायला आलात. का म्हणून? हे घर माझं आहे, माझ्या नावावर आहे. तुम्ही तुमची सोय पहा, जा इथून. बापाची निर्वाणीची भाषा ऐकून क्षणभर तरुण रक्त थक्कच झालं. असं काही बाबा बोलतील असं वाटलं नव्हतं. हा ब्लॉक त्यांच्या नावावर आहे हे खरं, पण त्यांच्यानंतर आपलाच होणार आहे तसं त्यांनी सोसायटीच्या कागदपत्रात केलंच आहे. जा म्हणताच कुठे जाणार? या दिवसात घर मिळतं का? किमती कशा आकाशाला भिडल्यात, असं मऊपणे म्हणत सुनेनं तो विषय संपवला. दोघं ऑफिसात निघून गेले. म्हातारा म्हातारी कपाळाला हात लावून बसले. रडू रडू येत होतं. खूप एकटं, अनाथ, असहाय्य, दुर्बल झाल्यासारखं वाटत होतं. या दोघांना घराबाहेर काढायचं ते कसं तेच कळत नव्हतं. सोसायचं तरी किती? पावलोपावली अपमान, उद्धटपणा, मनमानीपणा, मिजास. ती मोलकरीण ती सुद्धा आता आपल्याला विचारत नाही. उषानं आल्या आल्या तिला पगार वाढवून दिला. ती सुनेची ताबेदार झाली. वहिनींचंच ऐकायचं. मी काही सांगायला गेले तर सरळ म्हणते, वहिनींनी बजावलंय, मी सांगेन तेच करायचं. साडी नको वाटली, देऊन टाक. मिलींचे कपडे लहान झाले, देऊन टाक. रमेशचे फाटके कपडे देऊन टाकून मोलकरीण तिची ताबेदार होईल, नाहीतर काय. हे एवढाले पदार्थ करायचे, कशाचा अंदाज नाही, पोच नाही. खर्चाची, वाया गेल्याची जशी जाणीवच नाही. आपण किती निगुतीनं संसार केला, तेव्हा कुठे हे दिवस दिसतायत. याच आपल्या घरात आपणच बटीक झालो आहोत, अनाथ उपऱ्या झालो आहोत, कोपऱ्यातली केरसुणी झालो आहोत. आपली काही किंमत नाही, भीती नाही, धाक नाही, आदर, प्रेम काही काही नाही. वागण्यात जरा म्हणून ओलावा नाही. आलाच आहात तर जरा प्रेमाने जमून राहावं. त्यासाठी कमी का प्रयत्न केले, पण आल्यापासून दोघं फक्त या घराचा कब्जा घ्यायचा याच धोरणानं वागतायत. 25 वर्ष नाना खस्ता खाऊन मुलाला वाढवलं. तोच मुलगा सगळी नाती विसरून बायकोचा गुलाम झाला. असं का झालं? आपलं काय चुकलं? सुशीलाबाई न सुटणाऱ्या कोड्यात भिरभिरत होत्या. हाती धागा लागत नव्हता. गाठी निर्गाठी पडत होत्या. काय करावं? हार मानून जावं का वृद्धाश्रमात? अशानं तर आपल्याला वेडच लागेल. आजारी पडलो, अपंग झालो तर ही कार्टी आपल्याला ससूनच्या जनरल वॉर्डमध्ये टाकून मोकळी होतील. सुशीलाबाईंच्या अंगावर सरसरून काटा आला. नवऱ्याकडे पाहिलं. किती वाळलेत अलीकडे. उद्या यांनाच काही बरं वाईट झालं तर भिकेची झोळी हातात घ्यावी लागेल. आपल्याच कल्पनेचा रागच आला त्यांना. उठून नवऱ्याच्या जवळ गेल्या. तोच बाहेरून हाक आली, साहेब, ओ साहेबजी. कोण आहे रे? म्हणत दोघे बाहेर आली. ते सामान देताय ना, ट्रक आणलाय. सामान? कुठलं? अहो, काल बाईसाहेबांनी सामान दाखवलं, त्याची किंमत ठरवली. माझ्याकडून अमानत म्हणून 200 रुपये पण घेतलेत. सुशीलाबाई घरी येऊनच पडल्या. बाबा, जरा मदत कर, यांना आत निजवायला हवं.
थरथर कापणारा म्हातारा कशीबशी धडपडत उठलेली, घामाघूम झालेली म्हातारी पाहून तो गडबडला. नसती मला नको. संध्याकाळी येतो साहेब म्हणून जायला वळला. नको, आम्हाला हे सामान विकायचे नाही. हे घे तुझे 200 रुपये. गोविंदरावांनी दिलेले पैसे घेऊन तो सटकला, कारण त्यानं अनामत म्हणून काहीच दिलं नव्हतं. सकाळी म्हातारा म्हातारी एकटे असतात हे पाहूनच तो मुद्दाम आला. ट्रक आणल्याची पण थापच मारली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी फिरायला म्हणून बाहेर पडलेले ते दोघे सरळ माधवरावांच्या घरी आले. सगळा किस्सा त्यांना सांगितला. वहिनी, गोविंदा, तुम्ही आज आलात हे बरं केलं. पुढच्या आठवड्यात आम्ही दोघे एका प्रवासी कंपनीबरोबर ट्रिपला जातोय. अरे, आम्हाला सांगायचं ना, आम्ही पण आलो असतो. काही दिवस तरी त्यांच्या छळातून आम्हाला मुक्ती मिळाली असती. सॉरी, खरंच सॉरी. ही गोष्ट माझ्या लक्षात यायला हवी होती. चल, पटकन चल. त्या कंपनीकडे जाऊ. 2 जागा असल्या तर लगेच बुक करून टाकू. चौघे बरोबर असलो की खूप मजा येईल. पण पैसे? अरे, माझ्याकडे आहेत. नंतर दे सावकाश. प्रसन्न बेटा, तुझ्याजवळ 2,000 रुपये असतील तर दे. थोडे कमी पडतील, माधवराव म्हणाले. हो, आहेत की. काका काकी तुमच्याबरोबर असली की आम्हालाही तुमची काळजी राहणार नाही, प्रसन्न म्हणाला. काकी, तुम्ही तुमचे कपडे वगैरे घ्या. बरोबर फराळाचं वगैरे काही घेऊ नका. मी सर्व करणारच आहे. माधवरावांची सून वृषाली काकांच्या हातात पैसे ठेवत हसत म्हणाली. सुशीलाबाईंना वाटलं या मुलीला जवळ घेऊन तिचा मुकाच घ्यावा. दोघं मित्र प्रवासी कंपनीत गेले. दोघी मैत्रिणी बोलत बसल्या. सुशीलाबाई डोळे पुसत सामान विकण्याचा किस्सा सांगत राहिल्या. एक एक छळ आठवत राहिल्या. काकू, मी एक उपाय सांगतो. रागावू नका. पटला नाही तर नाही म्हणा, प्रसन्न म्हणाला. सांग बाबा सांग. तुझे आता उपकारच होतील. काकू, तुमची सगळी कहाणी ऐकून माझ्यातलं वकील जागा झाला आहे. आपला मुलगा, सून आपल्याच घरात येऊन आपल्याला त्रास देत आहेत या कारणास्तव तुम्ही त्यांच्यावर खटला भरू शकाल. सुशीलाबाई क्षणभर गप्पच राहिल्या. त्यांचं जुनं संस्कारित कातडं या गोष्टीला तयार होईना. नाही रे, कोर्टात हेलपाटे घालायला वेळ हवा, पैसा हवा. आता ते परवडणार नाही. आपल्या हक्काचं खातो आहोत ते पण मिळायचं नाही. मग एक आणखी उपाय आहे. जालीम आहे, कराल का? सांग तर खरं. प्रसन्न त्याची बायको बराच वेळ काही बाई सांगत राहिली. दोघे मित्र परतले. काय करायचं ते ठरलं. मिळालेली तिकीटं खिशात घालून दोघे शांतपणे घरी परतले. घराला कुलूप होतं. दोघं कामावर निघून गेले होते. जवळच्या किल्लीनं दार उघडत गोविंदराव म्हणाले. हे बघ, आपण ठरवलंय तसंच करायचं. आता माघार नाही. त्यांना धडा शिकवायलाच हवा. प्रसन्न सगळी मदत करणार आहे. मुकाट्यानं आपल्या प्रवासाची तयारी कर. त्यांना जरासुद्धा शंका येऊ देता कामा नये. हो, सुशीलाबाई म्हणाल्या. सगळा डाव शेवटपर्यंत कसा निभावता येईल कोण जाणे. कळेना. पुरुषांना काय, त्यांना मागचा पुढचा विचार थोडाच असतो. घरात दूध, लोणचं, भाजीपाला, 1 ना 2 काय काय नसतं. पण करायचं ठरलं आहे तसंच करायचं. उषा आणि रमेश दमून भागून घरी आले. दाराशी मिलिंद रडत बसला होता. बंद दाराजवळ जाऊन पाहिलं तर दाराला आता निराळच भलं मोठं कुलूप होतं. त्यावर सील ठोकलं होतं. कोर्टाचा शिक्का होता.